माझी जी आई 24 तास, माझी जी बहीण 24 तास माझ्या बरोबरीनं आणि आजूबाजूला आहे, यांच्याकडे मी फोकसच करत नाही. म्हणजे यांच्याकडे माझं लक्षच जात नाही की ते आहेत ना, त्या दोघी करतायत ना सगळं. म्हणजे माझी बहीण शिक्षण वगैरे, सगळ्यात जास्त शिक्षण असलेली माझी बहीणच आहे अख्ख्या घरामध्ये. सो हे सगळं चालू असताना तिनं पण BPO मध्ये जॉब घेतलाच की. म्हणजे दिवसा ती शिक्षण करणार आणि अख्खी रात्र ती जॉब करणार, हे तर तिनं केलंच की. माझी आई नाटकाचे कुठल्या कुठल्या गावात नाटकाचे दौरे करणार, महिना महिना जाणार, नाटकाचे 40-45 प्रयोग करून परत येणार, मग ते पैसे वापरणार, हे तर त्यांनी केलंच की. तर माझे यांच्याकडे लक्ष नव्हतं ॲज इन एखादी गोष्ट कमी आहे आपल्याकडे त्याच्याचवर मी इतका फोकस्ड होतो की का नाही आहे, मग मला हे का नाही मिळत, मग मला ते का नाही मिळत. पण मग जे मिळतंय त्याच्याकडे माझं फोकसच नव्हता, ते लक्षच दिलं गेलं नाही माझ्याकडनं. आणि लहानपणी, खूप लहानपणी. पण मग जसं 10वी झाली, कॉलेज वगैरे सुरू झालं तसं, आणि मेन म्हणजे जेव्हा मला सिरियल आली माझी पहिली माझ्याकडे, अग्निहोत्र, आणि जेव्हा खरंच पैसे घरी येऊ लागले माझ्याकडनं, तेव्हा मला रिअलाइज झालं की बापरे, हे घरात पैसे आणणंच किती अवघड गोष्ट आहे. म्हणजे काही का असे ना, तुम्ही काही का काम करा, कुठलंही काम करा, घरात पैसे आणणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. मग ते भले तुमचा जॉब असेल किंवा भले तुमचा बिझनेस असेल, चांगले आपल्या हक्काचे, खूप मेहनतीनं प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे चांगले पैसे घरात येणं इज अ डिफिकल्ट टास्क. आणि ते जसं जसं मला रिअलाइज झालं तसं मला कळायला लागलं की हां, नाव इट्स माय टाइम टू स्टेप अप. आता आईला आणि ताईला जरा रिलॅक्स होऊ द्या. इट्स माय टर्न ना. इतकी वर्ष त्यांनी केलं, आता दिस इज माय टर्न की हे मला करायचंय. आता हे मला करावं लागणारेची भावनाच आली नाही कधी. कारण करावं लागणारे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते आपण कधी कधी मनापासून होतं, कधी कधी होत नाही असं वाटलं असतं की यार हे करावं लागतंय. मला करावं लागणारेची भावनाच येऊ नाही दिली त्यांनी. मला माझ्यासमोर त्यांनी ऑप्शन ठेवला, तुला सिरियल करायची कर, नसेल करायची नको करू, तू पैसे या वयात घरात आणले पाहिजेस, काहीही गरज नाहीये, तुला अभ्यास पूर्ण करायचं, तू वाटेल ते कर, तू लक्ष देऊ नकोस. पण मग मला रिअलाइज झालं की जर का हे फ्रीडम माझ्याकडे आहे तर मी चूज करतो की मला हे करायचंय, मला काम करायचंय, मी शिक्षण साईड बाय साईड करणार, मी कामही करणार, शूटिंगही करणार, चांगले पैसेही घरात आणणार, आणि घरही जे आई वडिलांच्या डिवोर्स नंतर जे डिग्रेड झालं होतं घर, ते आम्ही तिघं मिळून आता आम्ही ते छान करू, आम्ही अपग्रेड करू. आणि सगळं तुझ्या वयाच्या 17व्या वर्षी घडत होतं, 16-17व्या वर्षी. करेक्ट. पण असं असतं ना, आपल्याला समजूत नसते एखाद्या गोष्टीची की या दोघांमध्ये काय होते, माहित नसतं, तोपर्यंत सगळं ओके असतं, कारण आपल्याला माहितच नाहीये काय होतंय. पण जेव्हा आपल्याला कळत असतं की यांच्यामध्ये काय होतंय, तर तो त्रास खूप असतो. तर तो तुला झाला त्या वेळेला? हो, डेफिनेटली झाला. म्हणजे असं अजिबातच नाहीये की मला माहितीच नव्हतं या दोघांमध्ये काय प्रॉब्लेम आहे. मला फक्त कळत नव्हतं आता हे याच्यावर रिॲक्ट आपण काय करायचं, म्हणजे काय करणार. नसते अक्कल त्यावेळेला की आपण काय रिॲक्ट केलं पाहिजे, कधी कुठल्या गोष्टीकडे आपण बोललं पाहिजे, नाही बोललं पाहिजे, आपल्याला माहिती नसतं. म्हणजे 14-15 असताना शाळेत वगैरे जात असताना मला तरी नव्हती बाबा तेवढी अक्कल की आपण काय रिॲक्ट केलं पाहिजे या गोष्टीला. पण आईकडे बघत बघत जे मी मोठा झालोय, माझ्या ताईकडे बघत जे मी मोठा झालोय, मला तर कळतंय की ह्या दोघी तर प्रामाणिकपणे काम करतायत, ह्या दोघी तर व्यवस्थित खूप सर्वस्व ओतून घराकडे लक्ष देत आहेत. मग आपण कुणाचे आहोत? ज्या मेहनतीनं काम करतायत त्यांचे आहोत की नाही. मग मला रिअलाइज झालं की याचा त्रास वगैरे हे जे काही होईल ते होईल, पण जर का तो तिघांनी मिळून तो त्रास सोसला तर पटकन निघूनही जाईल. एकटंच कोणीतरी कुडत राहिलं तर मग काही होणार नाहीये. बरोबर. सो आम्ही तिघांनी मिळून तो त्रास सोसला आणि विदिन नो टाइम आम्ही तिघही त्यातनं बाहेर पडलो इमिडिएटली.